नमस्कार मित्रांनो, एव्हरग्रीन नॉलेज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कृष्णाची कथा सांगणार आहे। ज्या गोष्टी त्यांनी आयुष्यात बऱ्याच काही गोष्टी गमावल्या, त्या गोष्टी आपल्या आयुष्यात लागू पडतात। त्या कृष्णाने बऱ्याच गोष्टी मिळवल्या नाहीत। त्यांच्या जन्मानंतर त्यांचे आईवडील त्यांना सोडून गेले। यशोदा भेटली, यशोदा पण गेली, राधा गेली, मथुरा गेली, गोकुळ गेलं। त्यांच्या आयुष्यात काही ना काही निष्ठत गेलं। कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, पण तो अगदी आनंदाने। ज्याला कृष्ण समजला त्याच्या स्वप्नाच्या आयुष्याचं कल्याण झालं, तरी ते खुश राहायचे हे कृष्ण शिकवतो। कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात। आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी चालेल, कृष्ण बनून हातातून निसटून गेलेल्या प्रत्येक गोष्टींचा क्षणांचा आनंद घेता आला पाहिजे। पहिली शिवी दिल्यानंतर मुंडकं छाटण्याची शक्ती असून देखील 99 शिव्या ऐकून घेण्याची क्षमता तो कृष्ण। सुदर्शन चक्र जवळ असताना देखील हातात नेहमी बासरी असणारा तो कृष्ण। द्वारकेचा वैभव असून देखील सुदामासारखा मित्र तो कृष्ण। मृत्यूच्या फणांवर उभा राहून नाचणारा, नृत्य करणारा असा तो कृष्ण। सर्व सामर्थ्यवान असून देखील सारथी बनला तो कृष्ण। जीवनात अनेक चांगल्या गोष्टी, वाईट प्रसंगांचा सामना करणारा तो कृष्ण। सर्वांना समजून सांगणारा व समजून घेणारा तो कृष्ण। सर्वांना सामावून घेणारा तो कृष्ण। हीच खरी जन्माष्टमी। मित्रांनो, कथा कशी वाटली, काय वाटली, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक्यू।